तिथे मार्क केलेत ना तिकडे सह्या करा. ओके. या स्पर्धेची मीटिंग वगैरे काही असणार आहे का, म्हणजे ओरिएंटेशन वगैरे? ते सगळं तुम्हाला ग्रुपवर कळेल. कधीपर्यंत कळेल? माहित नाहीये. अहो माहित नाही म्हणजे नवरात्र सुरू आहेत, घरात घट बसलेत, तुम्ही अचानक आयत्या वेळेला सांगितलं तर. ओ हो 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 हो, व्हॉट अ सरप्राईज. या इट इज नॉट अ प्लेझंट वन दो. का म्हणजे तुम्ही आतापर्यंत जेव्हा जेव्हा मला भेटलाय, इधर तुम्ही मला काहीतरी डिस्करेज करायचा प्रयत्न केलाय किंवा मला शिकवायचा तरी प्रयत्न केलाय मिस्टर शिखर राजदा. या व्हॉटएव्हर. उगाच सल्ले देणारी माणसं नाही आवडत मला. हे घ्या. बाय. तू नॉर्मल पेक्षा थोडी जास्त आगाऊ आहेस असं नाही वाटत तुला? डोंट यू थिंक? जरा जास्त लिमिट क्रॉस करताय तुम्ही, असं नाही वाटत तुम्हाला? सॉरी, मी तुला एकदम तू म्हटलं. पण कॉर्पोरेटमध्ये सर मॅडम आहो जाहो करत नाहीत, माहितीये ना तुला? ऑफकोर्स माहितीये, पण आपण कलिग्स नाही होत ना, हे माहितीये ना तुम्हाला? See, I told you. I liked your attitude. तुला मागच्या कंपनीमधनं काढलं होतं ना? स्टॉप करताय मला? ओ हो 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 हो. नो 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 नो. इट्स अ पार्ट ऑफ माय प्रोसिजर. हो 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 हो. मग बदला तुमची प्रोसिजर. का? कॉम्पिटिटर्सची माहिती ठेवणं आवश्यक आहे असं नाही वाटत तुला? डोंट यू थिंक? अजिबात नाही. तुम्ही एवढेही महत्वाचे नाही आहात माझ्यासाठी मिस्टर व्हॉटएव्हर. मग वाटून घे, कारण या कॉम्पिटिशन मधला मी स्ट्रॉंगेस्ट कंटेंडर आहे. ते मला ठरवू दे. बरं, त्या दिवशी माझ्या प्रश्नांची उत्तरं नाही दिलीत तुम्ही. एवढे बिझनेस करता तुम्ही, मग या 10 लाखांच्या कॉम्पिटिशनमध्ये कशाला उतरताय? मला कंपनीतून काढण्याआधी मी कंपनीत अनेक वर्ष काम तरी केलं होतं. तुमचं काय मिस्टर व्हॉटएव्हर? कळेल, लवकरच कळेल. ठीक आहे, ते कळलं तरी मला तुमच्याविषयी रिस्पेक्ट वाटणार नाही. सी यू. एक मिनिट भैरवी, माझ्याकडे एक ऑफर आहे. आपण दोघं पार्टनरशिपमध्ये बिझनेस करूया. हे बघ, कॉम्पिटिशन संपली की मग वर्षभर बिझनेस मिळत राहील, त्यातून ट्रिमेंडस प्रॉफिट होईल. बघ, विचार कर. तू शार्प आहेस, स्ट्रॉंग आहेस. आपण दोघं एक कंपनी काढू आणि ही कॉम्पिटिशन जिंकू. संयम, कुठं गेली होती मायवे? आता काय झालं? काय व्हायचं बाकी राहिलं ते विचार मले. गुंड तर येऊनच गेले घरी, नंतर पोलीस आले होते. त्या पक्क्या दादाला घेऊन आलेले. माय बाई, तो पक्क्या दादा अशी नाटकं केली त्या माणसानं, अशी नाटकं केली. बाप्पा बाप्पा हेल. आणि हे सगळं इराईशांसमोर झालं नाही. त्याची कृपा, पोट्टे घरी नव्हते. नशीब. राधा मामी, तुम्हाला माहितीये हे अख्खं घरच ना मेसी झालंय. मी ठरवलंय इराईशांना घेऊन इकडनं मी बाहेरच पडणार आहे आता. तू पडू शकते मायबाई, तू मोठ्या लोकांची पोर आहे, तू आजी आजोबा आहे, तू जाऊ शकते. आमचं काय बाबा, आम्हाला इथंच मारायला लागेल शेवटपर्यंत. आणि इथं जे जे काही चाललं ते उघड्या डोळ्याने पाहा लागेल. मला वेणूबाईची लय दया येते. त्या बिचारीले फोटोत राहूनही दुःख होत असेल माझ्या घराचं काय चाललं हे. ते सगळं जाऊ दे. एवढं सगळं झालं, मग निलिमा आजीला घेऊन का नाही गेले हो पोलीस? ते तुई अतिशहाणी माऊ आणि तुझा तो आजोबा त्याने घातला गोंधळ. आणि असा बिझनेस करणार आहे माऊ. नाईस. कायचा बिझनेस करते हो तुझी माऊ? तुझी दुनियादारी संपत नाही. याच्यात तंगड्यात तंगड घाल, त्याच्यात तंगड्यात तंगड घाल. यु नो व्हॉट, मी जर भाग घेत असते ना त्या कॉम्पिटिशन मध्ये, तर मी छान एक प्लॅन केला असता. कसं प्रेझेंट करायचं, काय करायचं, एव्हरीथिंग ब्युटिफुली. गुड, बेटर, बेस्ट. कर ना तू, कर.
माऊ जे करते ना त्यात मला मुळात काही इंटरेस्टही नाही, सो नो. मग तू ते बेकिंग का फेकिंग कर ना, म्हणजे तिचं तिले करू दे माय बाई, तू कर असं म्हणलं. म्हणजे माऊच्या अगेन्स्ट जाऊन तिच्याशीच कम्पीट करायचं. ये इकडे माय बाई, माय पिल्लू. पाय भैरवीने जर स्पर्धेत भाग घेतला आणि तिचा जर नंबर आला तर तिला 10 लाख रुपये भेटतील. बरं, पण त्या 10 लाखातले एक खळकू तरी तुला देणार आहे का? ते नाही देणार. म्हणून म्हणतो तू पण भाग घे. आणि मला असं आतून फिलिंग येऊन राहिलं की बापा तुले त्यात नंबर भेटीन. घेतं का मग? भाग घेतं का? नो, दिस इज नॉट फेअर. व्हॉट फेअर ना व्हॉट नॉट फेअर? सगळं फेअर असते ना माय बाई. युद्ध आहे ना हे, स्पर्धा म्हणजे युद्ध असते. तू भाग घे. मला असं वाटून राहिलं बापा की तुला जर नंबर आला तर तुला 10 लाख रुपये भेटतील. 10 लाख. तुझी सारी स्वप्न पूर्ण होतील माय बाई. तुले ते काय ते तुझं ढगातलं किचन काय म्हणते त्याला? ते क्लाउड किचन, ते तू पुरं करशील. सारी भांडी कुंडी घेता येतील. तुला एक स्टाफ राहील. नाही भैरवी, पुन्हा एकदा ऑफरचा विचार कर. त्यात तुझाच फायदा आहे. तुम्ही पॉलिटिक्स का नाही जॉईन करत मिस्टर व्हॉट एव्हर? का? कारण तुम्ही तुमचंच म्हणणं कॉन्ट्राडिक्ट करताय. आतापर्यंत मी तुम्हाला वीक वाटत होते, आता अचानक स्ट्रॉंग वाटतेय. मतं बदलू शकतात, पण इंटेन्शन्स नाही. तुम्ही कालही माझ्या वाटेत अडथळे आणत होतात आणि आजही आणताय. मी या स्पर्धेत उतरली आहे, त्यामुळे जिंकले तर पुढे काय करायचं हे सुद्धा मीच ठरवेन. तुमची ऑफर मी नाकारते, बट थँक्यू. का? ऑफर दिली म्हणून? हो, कारण यातनं मला हे तरी नक्की कळलंय तुम्ही खूप घाबरलाय. लहान आहेस तू, लार्जर पिक्चर बघत नाहीयेस. या स्पर्धेनंतर बिझनेस एक्सपांड होईल. मग माझ्या एक्सपिरियन्सचा तुला फायदा होईल. मग तर मला नुकसान झालं तरी चालेल, कारण तुम्हाला मुळात स्वतःला कष्टच घ्यायचे नाहीये. तुम्हाला अशीच माणसं हवी आहे ज्यांना तुम्ही ऑर्डर्स द्याल, त्यांच्या स्किल्सचा वापर करून घ्याल. त्याला आउटसोर्सिंग असं म्हणतात. इनकॉम्पिटन्स म्हणतात. आणि अशा इनकॉम्पिटंट माणसांच्या ऑर्डर्स आता तरी मी घेणार नाही. हा बिझनेस माझ्या एकटीचा आहे. त्याचं जे काही बरं वाईट करायचं असेल मी करेन, फक्त मी. त्यात मला कोणाचाही इंटरफेरन्स नको आहे. तुले तरी चालेल काय? सारं तिलेच मिळालं तर मग तुले काय मिळते? काही नाही. मला नाही जमणार. मी आहे ना. तुले मालूम नाही बाई, मला सारं येते. माझा सारा जन्म स्वयंपाकात गेला ना. मी करीन तुले मदत. नाही, नको प्लीज. नाही नको प्लीज. असं वागलीस तर जिंदगीभर दुसऱ्याच ऐकत जगा लागेल तुले. एवढी परदेशातून आलेली पोर तू, हा परीसारखी सुंदर पोरगी माई. तुलाही वाटत असेल ना आपलं मोठं घर असावं, आपली गाडी असावी. सगळं होतं आमच्याकडे. या घरात साधी प्रायव्हसी नावाची गोष्टही नाहीये, माहितीये? भेटते ना प्रायव्हसी. प्रायव्हसी कुठे पळून जाते का? फक्त पैसा लागते त्याला. पैसा असला की हे सारं मिळते माय बाई. 10 लाख. 10 लाख. बा विचार कर. पैसा हा त्या अल्लाउद्दीनच्या दिव्यातल्या राक्षसासारखा असते. कष्ट केले की पैसा मिळते, विचार केला की मिळतेच तो. पण आजोबा चिडले तर, माऊला वाईट वाटलं तर? कोणी चिडत नाही, कोणाला वाईट वाटत नाही. पैसा एकाच घरात येणार आहे की नाही? हा, तुझ्या मार्फत येऊ, तिच्या मार्फत येऊ, पैसा तर घरात येते की नाही? करतो. अंबे तुझ वाचून कोण पुरविला आशा, धर्म तल्लीन साला पद पंकज रेषा.
जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी अंबे माता की जय. राधा मामी सगळ्यांना प्रसाद द्याल हं? हो बसून घ्या सगळ्यांनी बसून घ्या. हा ए मग आता या स्पर्धेत काय करायचं ठरवलं? अजून ठरवलं नाहीये बाबा, विचार करते. अजून ठरवलेलंच नाही. आयडिया. आजोबा तुम्हाला 1 मिनिटात अशी रेसिपी शोधून देतो ना की आपली माऊ ही स्पर्धा जिंकलीच पाहिजे. थांबा. 1 मिनिटात 5 स्टार हॉटेलचा मेनू कार्ड काय बघतोयस रे? अगं हे बघ ना, ह्यात काय भारी भारी डिशेस असतात. हे बघ, सॉफ्ट डम्पलिंग्स इन काय रोज सिरप. हा हे बघ, त्याला गुलाबजाम म्हणतात. गुलाबजाम. 1,500 रुपयाचे गुलाबजाम. माय बाई, ए हे असंच असतंय. मोठमोठे नाव आणि त्याहून मोठी किंमत. मग माऊ हा तू हे कर, सुशी रोल. सुशी? सुशी म्हणजे तो कोरडा भात? नाही नाही, कोरडा भात अजिबात नाही. कोरडा भात अजिबात नाही. ठीक आहे. मग माऊ हा तू मोमोज कर. मोमोज. म्हणजे तिखट मोदक. आजोबा तुम्ही प्रत्येक पदार्थाला डिच करताय. एक मिनिट. आपलं नाव काय आहे? पंगत. फ्रेंडशिप परंपरेशी. मग त्या नावाला सूट होईल असं काहीतरी करायला पाहिजे. परफेक्ट. म्हणजे आपण जे काय करू त्याला मातीचा वास असला पाहिजे. आजोबा मातीचा वास आला तर लोक कसे खाणार? इथूनच चाललंय यांचं. काय बरं? अरे आमची आजी असे निंदळे मस्त पदार्थ करायची. आंबोळ्या, शिंगोळ्या, वरळीच्या सुड्या, सुरळीच्या वड्या. पण भाऊजी आपल्या सुनबाईला काहीच येत नाही यातलं. काय करावं? शिकेल ना. आपल्याकडे ते काय ते पोह्याचं काय करायचं ग नीलू? लावलेले पोहे. म्हणजे अरे म्हणजे पातळ पोहे घ्यायचे आणि त्याला एक एक गोष्ट लावत जायची, म्हणून ते लावलेले पोहे. म्हणजे पातळ पोहे घ्यायचे, मग त्याच्यात तिखट टाकायचं, कांदा चिरून टाकायचा, कोथिंबीर टाकायची, मीठ टाकायचं आणि मुख्य म्हणजे मेथकूट टाकायचं आणि गोडा मसाला टाकायचा. आणि मग तुम्हाला आवडत असतील तर टोमॅटोही चिरून टाकायचे. मग तेल टाकायचं, थोडंसं पाणी शिंपडायचं, लिंबू पिळायचं आणि असं ते छान मिक्स केलं की झालं तयार लावलेले पोहे. वाव, इतकं सोपं आणि एकदम युनिक पण. म्हणजे आजी माझी खापर पण जी खूपच इनोव्हेटिव्ह होती ना. हो बाबा, ती काय काय एक एक अगदी आवडीने करायची. आणि तेव्हा हे आता तुमच्यासारखं नव्हतं ना, असं रोज एक वेगळ्या देशातला पदार्थ असं नव्हतं. मग काय आपले महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ, भाजणीचं थालीपीठ किंवा बालाचं बिरडं. पण ते भाजणीत काय काय घालायला लागते ते येत नाही आमच्या सुनबाईले. बाई मी तुला एक सल्ला देतो, तू वडे कर ना, साधे सोपे वडे कर. हा, आणि माऊ तू एक काम कर, ते वडे आहेत ना ते बाहेरून मागव, म्हणजे कसं चिटिंग करायला जरा इझी जातं. हा नाही, माझं चुकलं तरी चालेल, पण मी चिटिंग वगैरे काही करणार नाहीये. क्या बात है. तू अजिबात घाबरू नको. आम्ही सगळे तुला मदत करायला तयार आहोत. आमच्याकडे मोठा स्टॉक आहे. कानवले, भानवले, आणखी काय असतं का आपल्याकडे ते नीलू? उकड शेंगोळे. उकड शेंगोळे. हे सगळं मिळतं काय तुमच्या नेटवर? पण मला असं म्हणजे शंका आली माझ्या मनात. आता ही स्पर्धा सुनबाई नवरात्रीत आहे, बरोबर आहे? तर नवरात्रीत तर उपासाचे दिवस राहते, तर तुला उपासाचे पदार्थ करायला लागेल असं मला वाटून राहिलं. नाही कुठे स्पर्धा दसऱ्याला आहे ना ग. मग दसऱ्याच्या दिवशी कुठे उपवास असतो? कशाला उपवासाचे पदार्थ? करू शकतो आपण कुठलेही, नाही का? हो, मी बघते अजून काही सुचतंय का. आणि समा आहे ना, तू करशील ना मला मदत? बघू. मी आता रेयांजकडे जाते.